आयुष्यात जेव्हा सर्व रस्ते बंद झाल्यासारखे वाटतात, जेव्हा मन अस्वस्थ असतं आणि आपण स्वतःला हरवून बसतो, तेव्हा गरज असते अशा एका ऊर्जेची, जी आपल्याला पुन्हा उभं करेल. ती ऊर्जा म्हणजे श्री गुरुचरित्र. गुरुचरित्राचं पारायण का करायचं? फक्त इच्छा पूर्ण करण्यासाठी की स्वतःला घडवण्यासाठी? गुरुचरित्र हे केवळ 52 अध्यायांचं पुस्तक नाही आहे, तर तो एक जिवंत अनुभव आहे. श्री दत्तात्रयांच्या अवतारांची ही गाथा आपल्याला शिस्त शिकवते. पारायणामध्ये आपण 7 दिवस एका विशिष्ट मर्यादित आणि नियमावलीत राहतो. ही नियमावली आपल्याला विखुरलेल्या विचारांना एकाग्र करायला मदत करते. गुरु म्हणजे तो जो अंधारातून प्रकाशाकडे नेतो. आपल्यातील नकारात्मकता काढून सकारात्मकता मिळवण्याचा हा मार्ग आहे. पारायणाचे नियम कडक असतात. पहाटे उठणे, आचारविचार शुद्ध ठेवणे. जेव्हा आपण 7 दिवस हे पाळतो, तेव्हा आपल्या मेंदूला शिस्त लागते. जर तुम्ही स्वतःच्या मनावर 7 दिवस विजय मिळवू शकता, तर तुम्ही जगातील कोणत्याही संकटावर विजय मिळवू शकता. आजच्या धावपळीच्या युगात आपलं लक्ष सतत विचलित होत असतं. तासनतास एका जागी बसून वाचन केल्याने आपली ग्रंथातील ओव्या आणि त्यातील शब्द विशिष्ट कंपने, व्हायब्रेशन निर्माण करतात. 7 दिवस तेच विचार केल्याने आपल्या घराचे आणि मनाचे वातावरण शुद्ध होते. ग्रंथातील कथांमधून आपल्याला समजतं की श्रीगुरूंनी भक्तांना कठीण काळात कसं सावरलं. हे ऐकताना किंवा वाचताना आपल्याला जाणीव होते, मी एकटा नाही आहे, माझ्यासोबत एक शक्ती आहे. पारायण करताना आपण शरण जातो. जोपर्यंत आपण नमत नाही, तोपर्यंत आपल्याला ज्ञान मिळत नाही. इतरांना मदत करणे आणि निसर्गाचा आदर करणे हा या ग्रंथाचा गाभा आहे. अन्न हे पूर्ण ब्रह्म हा विचार यातूनच दृढ होतो. जीवनात कृतज्ञता असणे किती महत्त्वाचं आहे हे आपल्याला समजते. केवळ फलप्राप्ती मला काय मिळेल या हेतूनं वाचण्यापेक्षा मला काय शिकता येईल या हेतूनं वाचा. देवाला तुमची साखरेची वाटी नको असते, तर त्याला तुमचा शुद्ध भाव हवा असतो. भयापोटी नाही आहे, तर प्रेमापोटी आणि श्रद्धेपोटी पारायण करा. गुरुचरित्र पारायण म्हणजे स्वतःच्या मनाची साफसफाई करण्याची प्रक्रिया आहे. हा 7 दिवसाचा तुम्ही ग्रंथ वाचत नाही, तर तुम्ही स्वतःच्या भविष्याची नवीन आवृत्ती लिहित असता. श्रद्धेचा दिवा मनात तेवत ठेवा, मार्ग आपोआप सापडेल. आपण दिवसात हजारो विचारांनी वेढलेले असतो. पारायण म्हणजे मनाचा डिटॉक्स. जेव्हा आपण तासनतास ओव्या वाचतो, तेव्हा मेंदूतील बीटा लहरी कमी होऊन अल्फा लहरी वाढतात, ज्यामुळे खोलवर शांतता मिळते. ज्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला धावपळीत मिळत नाहीत, ती पारायणाच्या शांततेत आपोआप मिळतात. अनेकांना वाटतं की घरकाम सांभाळून 7 ते 8 तास वाचन कसं बरं शक्य आहे. भक्ती ही कर्माच्या आड येत नाही, तर कर्माला शक्ती देते. पहाटे लवकर उठून एक सत्र आणि दुपारी घरची कामे झाल्यावर दुसरं सत्र असं नियोजन केल्यास संसाराची जबाबदारीही पार पडते आणि साधनाही होते. स्वयंपाक करताना किंवा मुलांची कामे करताना मनात दत्तगुरू असतील, तर ते काम न राहता सेवा बनते. ग्रंथातील विधवा स्त्रीची कथा असू द्या किंवा संकटात सापडलेल्या भक्ताची कथा आपल्याला शिकवतात की परिस्थिती कितीही कठीण असली तरी धीर सोडायचा नाही. पारायण केल्यावर संकट टळतं असं नाही आहे, पण ते संकट झेलण्याची ताकद नक्कीच 1000 पटीने वाढते. सुरुवातीचे दिवस कठीण वाटतात, शरीर थकतं, पण हे नकारात्मकता बाहेर जाण्याची लक्षणे आहेत. हळूहळू कथांमध्ये मन रमू लागतं, डोळ्यात आनंदाश्रू येतात. हीच खरी जोडणी आहे. शेवटच्या दिवशी मनावरचं ओझं हलकं होतं आणि एका प्रकारची पॉझिटिव्हिटी संपूर्ण घरात जाणवते. केवळ 7 दिवस पारायण केलं आणि नंतर पुन्हा जुन्या सवयींकडे वळलो, तर त्याचा काहीच उपयोग नाही. पारायण संपल्यावर आपल्या बोलण्यात गोडवा आणि वागण्यात नम्रता आणि संकटात संयम येणं हाच तर खरा प्रसाद आहे. पारायण हे पुस्तकातून डोक्यात नाही, तर डोक्यातून आयुष्यात उतरलं पाहिजे. श्री गुरुचरित्र हे वाळवंटातल्या विहिरीसारखं आहे. जेवढं तुम्ही त्याला खोल जाल, तेवढं तुम्हाला तृप्त करणारं पाणी मिळेल. तुमच्या मनात जर इच्छा असेल,
तर मार्ग श्री गुरुदत्त नक्कीच दाखवतील. सुरुवात करा, अनुभव घ्या. गुरुचरित्र वाचणं म्हणजे केवळ शब्द वाचणं नाही आहे, तर स्वतःच्या अंतरात्म्याला प्रकाशाकडे नेण्याचा मार्ग आहे. जेव्हा आपण 7 दिवस नियमित राहून पारायण करतो, तेव्हा आपण केवळ ग्रंथावर नाही आहे, तर स्वतःच्या चंचल मनावर विजय मिळवतो. तुमची श्रद्धा जर डोंगरा एवढी असेल, तर श्री गुरूंच्या कृपेने संकटाचे डोंगरही वाळूसारखे विरघळून जातील. पारायण हा फक्त 7 दिवसांचा विधी नसून आयुष्यभर सकारात्मक राहण्याची एक शिस्त आहे. जगातील सर्वात मोठी शक्ती म्हणजे प्रार्थना आणि सर्वात मोठं बळ म्हणजे श्री गुरूंची सावली. संकट आलं की घाबरू नका, कारण काळोख जितका जास्त असतो तितकाच प्रकाशाचा उगम जवळ असतो. स्वतःला इतकं मजबूत बनवा की परिस्थिती तुमची शांतता भंग होऊ नये. आणि हे बळ तुम्हाला गुरुचरित्राच्या प्रत्येक ओवीतून मिळते. भक्ती म्हणजे केवळ देवाकडे मागणं नाही आहे, तर जे दिले आहे त्याबद्दल कृतज्ञ राहून स्वतःला घडवणं होय. आपण बाहेरच्या जगातील गोंधळ थांबवू शकत नाही, पण आपल्या आतला गोंधळ नक्कीच थांबवू शकतो. श्री गुरुचरित्र पारायण ही तीच प्रक्रिया आहे जी तुमच्या विखुरलेल्या विचारांना एका सूत्रात बांधते. पारायण म्हणजे केवळ शब्दांचे वाचन नाही आहे, तर ती स्वतःच्या मर्यादांना ओलांडण्याची एक संधी आहे. जेव्हा आपण 7 दिवस एकाग्रतेने वाचन करतो, तेव्हा आपली फोकस पॉवर कित्येक पटीने वाढते. अनेकांना प्रश्न पडतो की पारायण केल्यानं काय चमत्कार होईल. चमत्कार बाहेर नाही, तर तुमच्या आत घडतो. ग्रंथातील कथा आपल्याला हेच शिकवतात की श्री गुरूंच्या कृपेने परिस्थिती बदलण्याआधी तुमचं मन बदलतं. आणि जेव्हा तुमचं मन शांत आणि स्थिर असतं, तेव्हा जगातील कोणतंही संकट तुम्हाला हरवू शकत नाही. श्रद्धेचा अर्थ हा नाही की संकट येणार नाही, तर श्रद्धेचा अर्थ हा आहे की संकट आलं तरी मी डगमगणार नाही. एक गृहिणी म्हणून जबाबदाऱ्यांचे डोंगर समोर असताना पारायण करणं कठीण वाटू शकतं, पण लक्षात ठेवा, भक्ती ही कर्माच्या आड येत नाही, तर ती कर्माला अधिक अर्थप्राप्त करून देते. घरची कामं करतानाही जर तुमच्या मुखात नामस्मरण असेल आणि अंतरात श्री गुरु असतील, तर तुमचे घर हेच एक तीर्थक्षेत्र बनतं. संसारातील ताणतणाव आणि नातेसंबंधातील गुंते सोडवण्यासाठी लागणारा संयम तुम्हाला या साधनेतूनच मिळतो. पारायण संपल्यावर तुमच्या हातात काय उरतं? फक्त पोथी नाही आहे, तर एक नवा आत्मविश्वास. तुमचं बोलणं गोड होतं, तुमचा रागावर नियंत्रण येतं आणि इतरांच्या प्रती तुमच्या मनात करुणा निर्माण होत असते. आणि हाच खरा पारायणाचा प्रसाद आहे. आयुष्यात एकदा तरी हा अनुभव नक्की घ्या. हे 7 दिवस तुमचे पुढचे 70 वर्ष बदलून टाकण्याची ताकद ठेवतात. विश्राम घेऊ नका, तर विश्रांतीसाठी श्री गुरूंच्या चरणी जा. मार्ग कठीण असेल, पण सोबतीला श्री गुरु असतील तर प्रवास नक्कीच सुखकर होईल. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत दत्त महाराजांचे स्मरण करत राहा. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.